हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की आज आहे यांचा बर्थडे. सकाळीच व्हिडिओ चालू करायचा होता, पण झालं असं की निवेदिताच्या इथे ना कलश पूजन होतं. मग तिकडे गेलो. मग त्याच्यानंतर बाकी घरातल्या सगळ्या गोष्टी थोडीफार एक्स्ट्राची कामं काही काढलेली होती, त्याच्यामध्ये एवढा उशीर झाला आणि तेवढ्यात हे ऑफिसला पण निघून गेले. त्याच्यामुळे मग काही व्लॉग स्टार्ट करताच आला नाही. म्हणलं ठीक आहे, चला आपण दुपारी निवांत करूयात. बर्थडेचं असं विशेष काही प्लॅन केलेला नव्हता खरं तर रात्रीपर्यंत, पण रात्री माझ्या असं डोक्यात आलं की चला आपण छोटं मोठं डेकोरेशन करूयात, त्यांना सरप्राईज देऊयात. कारण ही अशी व्यक्ती आहे ना म्हणजे हे की मी त्यांना म्हणलं होतं चला आपण 2 दिवस जाऊयात जरा बाहेर तुमच्या बर्थडेच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी असं काहीतरी. 2 दिवस ऑफिसला सुट्टी घ्या आणि थोडं निवांत कुठेतरी राहून हे ते येऊयात वापस आणि तुमचा बर्थडे पण आपण तिकडे सेलिब्रेट करूयात असं. पण नाही, हे बोलले मला ऑफिस आहे, मला काही जमणार नाही आहे. असं जर तुझा काही प्लॅन असेल तर आपण एक तर अगोदरच्या शनिवार रविवारी जाऊ शकतो, नाही तर मग बर्थडे झाल्यानंतरच्या शनिवार रविवारी जाऊ शकतो. म्हणलं ठीक आहे, असं तर काही होऊ नाही शकत. त्याच्यामुळे म्हणलं की चला कॅन्सल, आपण घरीच केक कट करूयात आणि बाकी काय जे आहे तर ते सेलिब्रेशन करूयात. जायचं आहे आपल्याला कुठे तर आपण नंतर काहीतरी प्लॅन करू, बर्थडेच्या निमित्ताने असं काहीच नको. त्याच्यामुळे तो प्लॅन झाला होता कॅन्सल. आता आज मी आज प्लॅन केला कारण हे ऑफिसला गेलेत, मला थोडासा वेळ भेटला की चला आपण काहीतरी गोष्टी करू शकतो ह्यांना माहीत नसताना किंवा ह्यांना सरप्राईज देऊ शकतो. म्हणून मग म्हटलं चला आज मी तशा गोष्टी करते. मी यांच्या मित्रांना पण फोन करून बोलवलं आहे. त्या दिवशी जे आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो ना, सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लेलं आणि मी व्हेजवाली, त्या दोघांना तिघांना, आणि सोबतच निवेदिता आहे श्रुती म्हणजे त्यांची बायका. तर असं तर त्यांना सगळ्यांना बोलवलं आहे. म्हटलं आपण सगळे बसू, निवांत गप्पा वगैरे मारू, जेवण करू, बर्थडे सेलिब्रेशन करू. म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन हे एक निमित्त असेल, पण बाकी पण सगळ्या गोष्टी होतील आणि महत्त्वाचं म्हणजे भेटणं पण होईल. सो चला आज काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यांना मी काही करणार आहे याची काहीच आयडिया नाही आहे, पण बघ काय काय होतं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असंच कनेक्ट राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना छान छान विश करून जा. आता आज जो बड्डेचा काही प्लॅन आहे ना, तर तो अचानक ठरलेला, म्हणजे सकाळीच झालेलं. मग म्हणलं की जेवणासाठी ज्या काही गोष्टी नाही आहेत ना माझ्याकडे तर त्या आणायच्या होत्या. आता खाली जाऊन आणण्यापेक्षा म्हणलं चला ऑनलाईन ऑर्डर करते. माझ्याकडे घरी डिलिव्हरी येण्यासाठी ना साधारण 7 ते 8 मिनटं लागतात. मग त्यावेळेत करायचं काय म्हणून इथे चहा ठेवला होता. आता बरेच जण चहा ठेवतात आणि मग तो चहा उकळतोय, मग तोपर्यंत काय करायचं म्हणून बाकीची कामं करतात आणि माझं आज तसंच उलटं झालं होतं की चला म्हणलं ती ऑर्डर येते तोपर्यंत आपण इथे चहा ठेवूयात. तशी तलप वगैरे काही झाली नव्हती, नाही तर एरवी काय होतं ना मला चहाची तलप होते म्हणून मी चहा घेते. पण आज असं झालं होतं, म्हणजे 4:30 वाजले होते, पण मला ना माझं एक काम उरकायचं होतं की चला चहाचं काम झालं म्हणजे आपण दुसऱ्या कामांना मोकळे. त्याच्यामुळे मी चहा खरं तर घेतला होता. पण एक बरं झालं की चला चहा उकळतोय तोपर्यंत जे काही गोष्टी मी मागवल्या होत्या त्या पण आल्या आणि तेवढ्या वेळात ना माझा चहा पण झाला होता. सो दोन्ही गोष्टी 5-7 मिनिटामध्ये अशा मस्त कव्हर झाल्या होत्या आणि मस्त त्यानंतर मग चहा एन्जॉय केला. 5 वाजलेत, म्हणलं जरा छोटी मोठी तयारी करून घेते, म्हणजे स्वयंपाकालाच बेसिक जे काही ती सुरुवात करते. पण झालंय असं, आता आमची लाईट गेली. लाईट गेलेली असताना मी तुमच्यासोबत काहीच गोष्टी शेअर नाही करू शकत. एक गोष्ट चांगली आहे ओ बेटा. हां अच्छा काय अच्छा अरे देवा, मी म्हणते किचनमध्ये अंधार आहे, घरात लाईट नाही आहे, तर ती म्हणते आई बाहेर लाईट आहे. बाहेर बेटा बाहेर लाईट आहे, पण आपण बाहेर स्वयंपाक नाही बनवू शकत ना? सांग बरं, बनवू शकतो का? नाही ना, आपल्याला घरात गॅसवर बनावं लागेल की नाही? हां, बाहेर लाईट दिसतोय ना, म्हणजे उजेड आहे ना अजून, त्याच्यामुळे मग ती म्हणते बाहेर लाईट आहे. तर किचनमध्ये अंधार पडतो, त्याच्यामुळे मग मला काही शूट नाही करता येणार. एक गोष्ट आहे चांगली की माझ्या गोष्टी पटापट होतील, कारण शूटमध्ये बराचसा वेळ जातो. तर स्वयंपाकामध्ये चपाती, गाजराचा हलवा बनवणार आहे कारण गोड त्यांना तो आवडतो, आणि पनीर बिर्याणी बनवणार आहे आणि पापड तळते म्हटलं. त्याच्यानंतर वाह चांगली गोष्ट झाली आहे. आणि सोबतच कोशिंबीर बनवते. भाजीचं अजून काही डिसाईड झालेलं नाही आहे, घरी बनवायची की बाहेर आणायची, कसं काय करायचं ते, कारण ह्याच्यातच बराचसा वेळ जाईल. सोबतच थोडेफार फुगे वगैरे हे पण फुगवायचे आहेत. बघू कसं कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. आता जेव्हा पण ना मला थंडीमध्ये गोड बनवायचं असतं ना, तेव्हा मी एकदम सॉर्टेड असते, कारण गाजराचा हलवा ही पहिलीच गोष्ट माझ्या डोक्यात येते. कारण थंडीमध्ये गाजर खूपच छान मिळतात, म्हणजे एकतर मोठे, त्याच्यामध्ये एकदम लाल मिळतात, त्याच्यामुळे मला ते जास्त आवडतात. केशरी गाजर मी शक्यतो नाहीच आणत. आणि बाकी जेव्हा ऋतूमध्ये मला काहीतरी गोडमध्ये बनवायचं असतं ना, तेव्हा शक्यतो शिरा किंवा मग बासुंदी किंवा मग शेवायची खीर हे असं काहीतरी माझं चाललेलं
केलं असतं. आता आज हलवा बनवताना मला बरोबर मनूच्या बड्डेच्या दिवशी जो मी बनवला होता ना हलवा, त्याच्या अगोदरच्या दिवशी त्याची आठवण झाली. कारण खवा टाकलेला हलवा इतका टेस्टी लागतो आणि ऑनलाईन खवा मागवायला मला नको वाटलं, कारण मी नाही कधी मागवलेला. जेव्हा केव्हा नाना येतात ना तेव्हाच मग तो फ्रेश खवा असा आम्ही आणतो, पण ऑनलाईन तर नाहीच आणत. आणि कुठं बाहेर जाऊन आणायचं म्हणलं की परत तेच प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मी खवा काय मागवला नाही. तर इथे मी गाजराचा हलवा बनवतच होते, तेवढ्यात ना केकसुद्धा रिसीव झाला. आज एकावर एक असे पार्सल येत होते, म्हणजे जास्त काही नव्हतं, पण तेच घरी जेवणासाठी काहीतरी वेगळं, किंवा मग केक म्हणा, किंवा मी एक त्यांच्यासाठी रोज मागवलं होतं ते आलं. सो 3-4 वेळेला अशा काहीतरी गोष्टी आल्या होत्या. बहुतेक याच्यामुळे ना ह्यांना कळणार आहे, कारण काय होतं जेव्हा आपण गेटवरती कोणी येतं तर ते एंट्रीसाठी जेव्हा विचारतात ना तेव्हा बरोबर त्यांना आणि मला असं दोघांना पण ते नोटिफिकेशन जाते. त्यामुळे त्यांना कदाचित अंदाज येऊ शकतो, माहीत नाही आता काय होईल ते त्यांनाच आपण आल्याच्या नंतर विचारूयात. तोपर्यंत इथे माझा हलवा झाला होता, बाकी पण बिर्याणीची मी तयारी केली होती आणि त्याच्यानंतर मग इथे मस्त अशी बिर्याणी पण तयार होती आहे. हॅलो राघव. हाय राघव, किती आनंद झाला, किती खुश झाली ती. चला या. कोण पिकू आतमध्ये आत म्हणजे टीव्ही मनूची आज मज्जा आहे. आता हे सगळेजण आलेले आणि ते आले की मनूचा टी व्ही बरोबर बंद झाला, कारण मुलांना त्यांच्या वयाचं कोणी भेटलं ना की बरोबर ते मस्त रमलेले असतात. आणि एवढा वेळ ना माझं असं होतं की स्वयंपाक हे चाललेलं, म्हणून म्हटलं की चल मी तिला टी व्ही लावून दिलेलं जरा. हे सगळे आल्याच्या नंतर त्यांनी ही फुगे फुगवले. काळ्या फुग्यांना काय झालं होतं माहीत नाही, ते सगळे आपोआप फुटत होते आणि फक्त हे गोल्डन काही असे बाकी होते. पण म्हणलं चला आपल्याला काही डेकोरेशन करायचं नाही, फक्त मी खालीच ठेवणार होते. तर म्हणलं ठीक आहे असू देत. आणि हे सगळं आमचं चालू होतं, तेवढ्यातच यांचीसुद्धा एंट्री झाली. Thank you so much. अरे ते तुझे तुम्हाला आयडिया आली होती का? मला आयडिया नव्हती. कसं गपचूप एकदम बेल नाही वाजवलं त्यांनी. चावी काढली. बेल नाही वाजवलं, चावी काढली त्यांनी. हा ते चावीच काढतो. मी असा विचार केलेला ते येतील तेव्हा आपण सगळे बोलू हॅपी बर्थडे टू यू असं, आणि तुम्ही लवकर तुझा फोन दे ना. चला फ्रेश होत आहे का राघव? इथे खाऊन फुल झाला तो. मनूला किती आनंद झाला होता हे सगळे आले तेव्हा. राघव 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 मला असं वाटलं तुला पण ऍपल खायचं. ठीक आहे बसा. आज तुमचा फेवरेट चोको ट्रफल. हे बघ नाही कशी बघते. काय हॅपी पप्पाला म्हणायचं हॅपी बर्थडे पप्पा. मनस्वी काय म्हणते मनू पप्पाला हॅपी बर्थडे बोल. एवढे कष्ट घेतले ते सगळे इकडे तिकडेच गेले आणि ब्लॅक सगळे फुटले. म्हणली आता ऐकलं नाही. पप्पा थँक्यू. चला आता आपण पप्पाला बोल. तुला लाव कुंकू. तुम्हाला पण छोटंसंच लावते. हे नाही घेतली टोपी. राहू दे आता. टोपी पुशे की नाही आहे ना बाकी. तुम्ही गेल्यावर लक्ष
काय पाहिजे? केक तिकडे टेबलवर आहे बेटा. केक संपला बेटा. हा तुम्हाला छोट्या बाळासारखं फील येते का? ओवाळायचं म्हणून आणते बेटा मी. थांब हे लावू का हो? कॅन्डल्स लावू का छोट्या का? ते पण ते कसं आहे चुकून ते बघ ते लावलं ना तर मॅजिक कॅन्डल जोपर्यंत विस्ती नाही तोपर्यंत हॅपी बर्थडे. त्याला देते बरं. जा ना बच्चा. चल इकडे आता जा वरती. तुला पण पाहिजे? ते बघ इथं जर राघव पण आहे जा. आणि नाही ठीक आहे हा गेली तिघांना ती केकच गेला. करू का बेटा? चला हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आमी. हॅपी बर्थडे टू यू. पैसे उधळा. पैसेच पैसे. हे बघ राघव 500ची नोट. थँक्यू सो मच. मला वाटलंच होतं केक वरती उठेल ते. धर म्हणा तुला. आकर 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 ना. तिकडे नाही राघवला. मिळालं तुला. संपलं. राघव नाही राघव नाही नाही राघव नाही नाही. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. थांब राघव. राघव थांब. खाऊ दे ना खाऊ दे काय नाही. थांब खा राघव. घे कट करू लगेच. दे तिच्याकडे. हा मनूला पण देते. काय ते केक खाल्ला तू हा, ते टाक खाली. किती आ गया. हेल्थ कॉन्शियस. काय दिवस हेल्थ कॉन्शियस. आम्हाला पण जिम लावायची काही दिवसाची. जिम नाही आता पहिले सायकल चालू करायची नाही आम्हाला थोडंसं मोटिवेशन पाहिजे. सायकलनी काय नाही होत. सायकल तर चालू करायची स्टार्टिंगला. काय खातो ते नव्हतंय सगळं. सायकल चालव नाही तर जिम कर. केक कटिंग हे झालं आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही जेवणाची तयारी केली. जेवणामध्ये बिर्याणी, चपाती, त्याच्यानंतर रायता, पापड आणि सोबत गाजराचा हलवा असं घरी बनवलेलं होतं. आणि बाहेरनं व्हेज कोफ्ता आणि मशरूमची भाजी आणली होती, कारण मशरूमची भाजी यांना खूप आवडते. पनीर बिर्याणी खरं तर ना सगळ्यांना बनवण्यासाठी मला थोडंसं धाकधूक होतं, कारण कशी होती कशी नाही. कारण मी घरी बनवली आहे. आम्हा दोघांसाठी कसं होतं ना की कशी बनली तरी काय वाटत नाही, पण सगळ्यांसाठी बनवताना थोडं हे होत होतं. पण बनल्याच्या नंतर ना खरंच ती सगळ्यांना खूप आवडली आणि त्यामुळे एक कॉन्फिडन्स आला की चला बाबा आपल्याला ही जमती आणि नेक्स्ट टाईम पण आपण छान करू शकतो असं. आणि सगळ्यांनी मस्त गप्पा मारत जेवण केलं. आता त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हासुद्धा गप्पा होतात, पण तरी पण काय होतं ना असं घरी मस्त बसून एकदम आपण निवांत असं रिलॅक्स असतो, त्याच्यामुळे मग जरा जास्त मजा येते. सो असा छान आमचा डिनर झाला. कुठे बॅग? हा मुक्कामी राहा. त्याच्यासाठी आम्ही नगरला राहत नाहीये माहिती काय नाही 2 मिनिटं जिमचं कारण नको देऊ. निवेदन नसताना तो मुक्कामी राहून जिमला गेलेला आहे. आताच थोडी सांगितली त्याने. निवेदन असतं नाही तर अजून मी जिमला गेलो. तू नाही थांबत असं. तू नाही थांबत. शेवटी तुझ्यामुळे राहत नाहीये, माझ्यामुळे राहत नाहीये असं म्हणत हे सगळेजण निघायला लागले. आणि आम्ही पण मग नंतर काही खूप फोर्स नाही केला, कारण असं होतं ना की दुसऱ्या दिवशीचं सगळ्यांचंच रुटीन असतं आणि मग परत इथे राहायला आत्ता आम्हाला छान वाटेल, त्यांनाही छान वाटेल, पण मग दुसऱ्या दिवशीचं रुटीन जरा डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे मग शेवटी आम्ही त्यांना खाली सोडायला गेलो. येताना आमची एक ठरलेली गोष्ट असते, म्हणजे गार्डनमध्ये जाऊ देत किंवा कशासाठीही खाली जाऊ देत, ह्या काकांसोबतच्या आमच्या गप्पा नेहमी ठरलेल्या असतात. म्हणजे रोज काका जरी नाही बोलले तर बरोबर म्हणू त्यांना बाय हाय हे असं सगळं करतच असते. आणि मग ते केलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. चला गेलेत सगळे, वाजलेत 11:15. सगळ्यांना थांबा म्हणलं होतं पण कोणीच काय थांबलं नाही. हा ना. सगळ्यांचं हेच होतं की आमचं ऑफिस आहे, त्याच्यानंतर रीतीची स्कूल होती उद्या, लांब पण जायचं होतं आणि ऑफिस शाळा नंतर ना रुटीन बिघडलं असतं. हो ना. मनूला सगळ्यांसोबत एकदम मजा आली. हा मनू एकदम मस्त मस्त झाली. मस्त केक खाल्लाय तिने पोटभर.
मस्त केक खाल्ला पोटभर आणि पोरं सगळेच तसे केकला कसे करत होते. आम्हाला वाटलं की मनूच अशी करते काय, पण केक साठी सगळ्यांचं असं चाललेलं की केक 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 असं. हा ना, हा? तुला कसलं तोंड भरलं होतं तिनं. हो ना. कसं वाटलं बाकी तुम्हाला? मला मस्त म्हणजे वाटलं. बर्थडेला आम्ही काही डेकोरेशन वगैरे केलं नाही. मला माहित होतं मी जर डेकोरेशन केलं ना तर ह्यांना असं वाटेल की काय छोट्या मुलासारखं ऑप्शनच करायचं होतं. हा ना, त्यांचं मला असं ते झालेलं ऑप्शन की- पार्ट थोडं ठीक वाटलं नाही, पण ठीक म्हणजे बारक्या लेकरांसारखं वाटलं ते. दरवर्षी करत नाही का? पण एवढंच की दरवर्षी सकाळी मी एकटीच करते. हा. आता आम्ही सगळेजण होतो म्हणून त्यांना थोडंसं ऑड वाटलं असं. माहित नाही का? हा? आणि त्याच्यामुळेच ना मी डेकोरेशन पण नव्हतं केलं. सगळ्यांचं होतं की डेकोरेशन करायचं असेल तर आम्ही येऊ लवकर, मग आपण करू सगळे मिळून असं तसं. पण बलून्स आम्ही फुगवले. ब्लिंकिटवरनं ऑर्डर केले होते मी. ब्लिंकिट नाही, झेप्टो. आणि ते बलून्स कशा आले माहित नाही, म्हणजे फुगवले का थोड्या वेळाने ऑटोमॅटिक फुटायचे मग ते लोक ते. हा, ते ब्लॅक कलरचे. आता हे गोल्डन मधले थोडेसे बाकी होते, मग ते खाली आम्ही असेच टाकले होते जे दिसेना पण नंतर असं होतं. नाही, पण एकंदरीत मला आवडलं. दिवस एकदम असा मस्त छान गेला. छान गेला एकंदरीत असं सांगायचं. पण तुम्हाला थोडीशी आयडिया आली होती ना, पार्सल येत होते सारखे काही. नाही, मला पार्सल येत होतं ते असं वाटलं होतं की काहीतरी डेकोरेट करशील किंवा काहीतरी सरप्राईज असेल, अच्छा. पण मग पोरांना बोलवशील ह्याच माझ्या डोक्यात नव्हतं. हा, तेच मग माहिती. चांगलं वाटलं एकंदरीत. कारण मी ते एक रोज ऑर्डर केलं होतं ते वेगळ्या ॲपवरनं. परत मला घरी लागणारे काहीतरी दही वगैरे हे ते वेगळ्या ॲपवरनं, केक वेगळ्या ॲपवरनं. त्याच्यामुळे त्यांना थोडीफार आयडिया आणि आली. मी एंट्रीज अप्रूव्ह करतोय गेटवरच्या. म्हणलं काय चाललंय? तर असं झालं, ते रोजवाली नाही का, तर त्याचा UPI ID तुमचा होता, त्याच्यावर रिक्वेस्ट पण तुम्हाला गेली. काय झालंय? मनू, तू रीतीला भेटली, तुला कसं वाटलं? रीतीला, राघवला मारायचं नाही आईला तसं. मारायचं का? मग पप्पा कशा फटके देतात आईला मारल्यानंतर? बघू जरा, बघू नोटंकी काय होतंय का? हा, बघू बॉक्स बघू. पिन लावली आणि सगळ्यांना जाऊन जाऊन दाखवते. काका, राघव, दीदी, काकू. मजा आली का तुला? मला बघू पिन कुठे तुझी. आम्ही ना एकदा दिव्यागरला मीठ गेलो लावून होतो, देऊ? म्हणजे खूप आधी, त्याला आता 2 मन वर्ष होण्याच्या अगोदर, मनीषा 3 3 वर्षापूर्वी. वर्ष झाले. तर तेव्हा असं आम्ही सगळ्यांनी मस्त एकत्र बसून गप्पा छप्पा अशा झालेल्या. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं आत्ताच आपण डायरेक्ट भेटलो असो ना, हो. त्याच्यानंतर नाहीच. म्हणजे असं निवांत. हां. आणि आमचं असं व्हायचं की प्रेग्नेन्सी, त्याच्यानंतर मग मध्येच काय छोटं बाळ आहे, त्याच्यानंतर थोडंसं आपण लांबच राहतोय. आता हे निवेदिताचं हे आमचं घर जवळ असल्यामुळं ना बऱ्यापैकी भेटणं होतं. आता हे शेजारी आले की मग तर काय नेहमीच होईल. कधी इकडे डिनर कधी तिकडे डिनर. ती आजच बोलली, तिने शिऱ्याचा प्रसाद दिला तर ती असं बोलली की वाट्यांची एक्सचेंज आपली आत्तापासूनच चालू झाली की तुम्हाला हे दिलं मी तुला ते दिलं. पण भारी वाटतं असं कोणतरी शेजारी पाहिजे. नाही तर इथं आल्याच्या नंतर ना आम्हाला असं झालं होतं की बापरे कोणीच ओळखीचं नाहीये, असं नाहीये. आणि अजून पण ना मी इथं बिल्डिंगमध्ये खूप काही अशी ओळख माझी नाही झालेली, त्याच्यामुळे मग ते तू आमचं हे असं कोणता तरी क्वीन्स आहे ना ग्रुप, त्याच्यामध्ये व्हायचं ना ऍड तू. ते क्वीन्स ऍडमिन वगैरे कोणी काय माहिती नाही. आणि एवढं नाही चांगली लक्ष वांची ओळख दिलं. झाल्यानंतर मग हो ना. आणि काय होतं माहितीये का, असं काही असेल खाली गेलं मग गप्पा वगैरे मारल्या मग थोडी ओळख झाली असं होतं. पण माझं काय होतं सध्या, माझं घरातलं त्यातून वेळ मिळाला तर मग व्हिडिओचं, त्यातून झालं तर हा, आणि गेले तरी मी फक्त मनूला गार्डनमध्ये घेऊन जाते. मग गार्डनमध्ये पण कोणाशी गप्पा मारायच्या असतील तर मनू काय मारू देत नाही. मग तिचं असं चालू असतं की आई इकडे खेळायचं, आई तिकडे खेळायचं. त्याच्यामुळे फक्त तिच्या मागे पळत बसावं लागतं. त्याच्यामुळे अशा कोणाशी गप्पा वगैरे असं काही होतच नाही, त्यामुळे ओळख पण नाही होत. पण हे आले ना शेजारी तर मग जरा बरं वाटेल. ते नंबर सगळे एकंदरीत छान वाटलं म्हणायचं. मला खूप छान वाटलं. सगळ्यांना थँक्यू बोला. सगळ्यांना थँक्यू सो मच. पण कोणी विशेष नाही केला. नाही ते विश करते, पण तुमच्या मित्रांना समोर तर त्यांचं चांगलं चालू होतं की बरं झालं आला छान वाटलं, बरं झालं आला छान वाटलं. खरंच मग छान वाटलं. मग बळच कशा मग नाही खरंच. तरी सगळ्यांना जे विश करतील आता कमेंट्समध्ये त्यांना सुद्धा थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा तुमचा बर्थडे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करा. आज ती काही सण थोडी आहे काय, सगळ्यांचाच बर्थडे थोडी आहे आज. कधी ना कधी येईल ना. पण आपल्याला कसं माहित नसेल ना, तेव्हा आता शुभेच्छा देऊन ठेवा. ठीक आहे चालेल.
आता हे लाईन निघालीच्या तोंडातून तर मग आता काय म्हणणार म्हणून ते म्हणतात तसं. नाही, तसं नाही, खरंच त्याच दृष्टिकोनातून मी म्हटलो. ओके बरं, सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये थँक्यू सो मच. आज काही शूट करणं झालंच नाही, कारण नेहमी असं होतं ना, मी विचार करते की सगळे भेटणार आहेत आम्ही इथं, चला शूट करू, आणि आमच्या गप्पा अशा चाललेल्या असतात की त्याच्यामध्ये मग मी पण शूट नाही करत, आणि ह्यांना सांगून ठेवलेलं असतं तर ह्यांच्या लक्षात नाही राहत. माझ्या नाही लक्षात, खरंच नाही. त्या लक्षात न राहण्याचं तास कौतुकच झालंय. म्हणजे हा ना. मी हे सगळेजण आले, मी काय विचार केला होता आपण भाज्या ऑर्डर करूयात, आणि ह्यांना मी सगळ्यांना सांगून ठेवलं की आपल्याला भाजी ऑर्डर करायची. कोणीच काय म्हणलं, लक्षातच नाही कोणाच्या. आणि जेवायला ताटं वगैरे घ्यायची ताटं वेळ घेतली, येईल, भाजी नाही. म्हणजे ताटं आम्ही जमा करत होतो तेवढ्यात हा, लक्षात ते आलं नंबर. की भाजीच नंबर मागवली. दे, नंबर. मग नंतर भाजी ऑर्डर केली. तोपर्यंत आम्ही निवेदिताच्या घरी गेलो, तिथलं इंटेरियरचं वगैरे ते बघून आलो. हिमांशूला हे बघायचं होतं म्हणून, आणि त्याच्यानंतर परत मग तेवढ्यात भाजी आली. असं झालं, पण ठीक आहे. असो, एकंदरीत दिवस चांगला गेला. माझा थोडासा निष्काळजीपणा म्हणलं तर, बाकी सगळं छान होतं. मला त्या एंड मोमेंटला जरा हे वाटलं, पण नंतर म्हटलं चला मित्रच आहे, तेवढं काही नाही, तेवढं पाहून येतं, समजून घेतात सगळे. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा, आणि भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू, बाय बाय.